बीजेपी सरकारने नारा दिलाय आपकी बार 400 पार, त्याच्यावर काय म्हणा? 400 पार होऊ शकत नाही ते. भूमिका आता आम्ही शिवसेनेचे आहेच, त्याच्यामुळे शिवसेनेचं मतदान तर आम्ही करणारच. तरी आमची इच्छा नव्हतीच मतदान करण्याची. लोखंडे या उमेदवार बदलून पाहिजे होता. सदाशिव लोखंडे साहेबच का? काय नाही, भाजप म्हणून मतदान आहे. बरं, त्यांचं वैयक्तिक काही कामं वगैरे तुमच्या असो नसो, पण जे भाजपची जी कामगिरी समजा जवळजवळ 10 वर्षापासून याच्यावर लोक नाराज आहे. ना आजी ना माझी, आता उत्कर्षताईच मारतील बाजी, अशी परिस्थिती दिसत आहे. पॉवर्ड बाय यशवंतनगर. आपलं हक्काचं घर बांधा. प्रशस्त सिमेंट रोड, वीज कनेक्शन, स्ट्रीट लाईट, पाण्याची पाईपलाईन, गार्डन, ड्रेनेज लाईन अशा अनेक अम्युनिटीजने सुसज्ज असलेली नेवासा फाटा येथील एकमेव स्कीम. आपल्या यशवंतनगर मध्ये कलेक्टर NI 44 प्लॉट्स व रो हाऊस उपलब्ध, तसेच होम व प्लॉट लोन उपलब्ध. आमचा पत्ता सेंट जोसेफ स्कूल शेजारी नेवासा फाटा. आजच संपर्क करा. श्री अभिजित अष्टेकर 8855075140. श्री कैलास करंडे 8805559333. श्री किशोर भगे 9404039007. आम्ही नेवासकर न्यूज प्रस्तुत आखाडा लोकसभेचा कौल नेवासकरांचा या कार्यक्रमांतर्गत आपण आलो आहोत आज बेलपिंपळगाव गटात. बेलपिंपळगाव गटातल्या विविध गावांना भेट देऊन आपण जाणून घेणार आहोत त्या ग्रामस्थांची भावना, त्या ग्रामस्थांचा कौल. चला तर मग बघूया. शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये खासदारकीची निवडणूक लागणार आहे. येत्या 13 तारखेला त्याचं मतदान होणार आहे. तुम्हाला काय वाटतं, जनतेचं कौल कोणाकडे असेल? कोण नवीन खासदार म्हणून निवडून यायला पाहिजे? नाही, जुनाचे सदाशिव लोखंडे. सदाशिव लोखंडे साहेबच का? काय नाही, भाजप म्हणून मतदान आहे. बरं, त्यांचं वैयक्तिक काही कामं वगैरे तुमच्या असो नसो, पण मग आता ते वरचा निधी यायला थांबला नाही पाहिजे ना. हे बघाटाची येऊन तरी काय करणार 2-4. भाजप म्हणूनच बोलतात. भाजप म्हणून मतदान. येत्या 13 तारखेला आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये शिर्डीमध्ये आपली निवडणूक पार पडणार आहे खासदारकीची. प्रामुख्याने 2 उमेदवारांची चर्चा तालुक्याभर चालू आहे. याच्यामध्ये लोखंडे, वाकचौरे हे प्रमुख उमेदवार म्हणून चर्चा चालू आहे त्यांची. तुम्हाला काय वाटतं, कोण निवडून यायला पाहिजे? लोखंडे. लोखंडेच का? काम चांगलं आहे. मोदी काय काम केलेत लोखंडे साहेबांनी? चांगलं केलं ना, काही काही दुपार मोदीला पाठिंबा आहे. बरं, मोदी साहेबांना पाठिंबा म्हणून लोखंडे. तुम्ही काय म्हणाल दादा? की लोकसभेला लोखंडे साहेबाचं काम शिर्डी लोकसभेत एवढं विशेष असं काही काम नाहीच आहे मुळात खरं. परंतु नाईलाज असं आहे का देशामध्ये जर पंतप्रधान, देशाची सत्ता मोदीची सत्ता येणार आहे आणि मोदी निवडून देण्यासाठी पुनश्च एकदा नाईलाज असतं लोखंडेंना निवडून देण्याची भूमिका. आता आम्ही शिवसेनेचे आहेच, त्याच्यामुळे शिवसेनेचं मतदान तर आम्ही करणारच. तरी आमची इच्छा नव्हतीच मतदान करण्याची. लोखंडे या उमेदवार बदलून पाहिजे होता इथून. तरी पण आता नाईलाज असतं. जसं की तुम्ही म्हणलात की शिवसेना गटाचे तुम्ही आहात, तर शिवसेनामध्ये जसं की तुम्ही म्हटलात की तुम्हाला उमेदवार हे तुम्हाला बदलून हवं होतं. तर उमेदवार नक्की कोण हवं होतं तुम्हाला? कोण अपेक्षित होतं शिवसेनेमध्ये? पक्षामध्ये तर भाजपकडे जरी गेला असतं, नितीन दिनकर सारखं एक चांगलं नेतृत्व होतं, समजा भाजपकडे जरी तिकीट गेलं असतं, किंवा बबनराव घोलप होते, बबनराव घोलप सारखं चांगलं उमेदवार कॅन्डिडेट होता इथं लायबल, किंवा त्यांनी रुपवते सारखं जरी एखादं जरी बाहेरचं जरी आयात केला असता उमेदवार, की जे काही एक संधी त्या समाजालाही द्यायला पाहिजे होती. बहुजन समाजामध्ये SCचं जो आपला आरक्षित मतदारसंघ होता, अजून 10 वर्ष आरक्षित आहेत. लोखंडेंनी त्या पद्धतीनं काम करायला पण वाकचौऱ्यांनी चांगला संपर्क मतदान होणार आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये तुम्ही कुणाला खासदार म्हणून बघू इच्छिता पुढे? वाकचौरे साहेबच का? हो अहो, लोखंडे कधी 10 वर्षाची बेलपिंपळगावला आला नाही, कोण पाहिलं बेलपिंपळगावचं काय केलं त्यानं गावासाठी? आता चर्चा रंगली होती आमची इथे तुमच्या ग्रामस्थांशी, तर त्यावेळेस ते बोलताना म्हटले की बरेचसे कामं केलेले आहे. कुठे 11 कोटीचा निधी काय केलं? काहीच नाही केलं. बेलपिंपळगावसाठी लोखंड्यानं काहीच नाही केलं. आणि पूर्णतः जो मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये कामाचं काही तुम्हाला वाटतं कुठं काय केलेलं असं? त्यांना कुठंच काही केलेलं नाही. तो फक्त आला आणि गेला. 10 वर्ष काहीच नाही केलं कुठं. पूर्ण मतदारसंघात गावाला माहिती सुद्धा नाही लोखंडे कोण होईन असं होणार म्हणण्यापेक्षा जे भाजपची जी कामगिरी समजा जवळजवळ 10 वर्षापासून याच्यावर लोक नाराज आहे. लोकांना पीक विमा नाही, दुधाचे भाव कोसळलेले, कांदा निर्यात बंदी,
मोदी लोक मानत होते, परंतु आता त्यांच्या कामात शेतकऱ्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळं बरं ते कोणी असू दे भाजपच्या अपोजिट लोक त्याला मतदान करणार आहे. नेमकं आता इथे जो 10 वर्षाचा टर्म खासदारकी ज्यांनी चालवली लोखंडे साहेब, त्यांच्यावर काही नाराजगी वगैरे आहे का? त्यांच्यावर काय नाराजी असणार आहे? त्यांनी तुमची कामं वगैरे नाही केली का? त्यांचे कामं आमच्या गावामध्ये आहे, परंतु नाराजी भाजप पक्षावर आहे. कारण केंद्र सरकारचे निर्णय हे शेतकऱ्याच्या विरोधी धोरण आहे सर, अशा विषय. काय केलं पाहिजे शासनाने शेतकऱ्यांसाठी? शेतकऱ्याला हमी भाव देणं गरजेचं आहे. आणि जे आयात निर्यात धोरण पूर्ण चुकीचं आहे, कधी दरसोड याच्यामध्ये, त्यामुळे शेतकऱ्याला जे भाव पीक जे घ्यायचं आहे याच्यात अनिश्चित येते ना. कोणतं पीक घ्यावं, एक चांगलं पीक घेतलं की सरकार त्याच्यावर लगेच निर्यात बंदी करतं, असं होतं. त्याच्यामुळे मग थोडंसं शेतकरी त्याच्याबद्दल नाराज आहे भाजपच्या विरोधात. दुसरं काय नाही. जे खत आहेत त्याच्यावर जी लावलेली जीएसटी त्या विषयावर काय? आता असं आहे बरं का, शेतकरी सगळ्यात जास्त जीएसटी भरणारा शेतकरी वर्ग आहे. वास्तविक पाहता जे मोठे उद्योगपती आहे, उदाहरणार्थ मला स्टील घ्यायचंय, मला एखादं घराचं काम करायचं स्टील घ्यायचंय, तो दुकानदार जीएसटीतून पळवाट काढतो, तो जीएसटी बिल देत नाही, तो पळवाट काढतो. पण शेतकऱ्याला जर एखादं औषध घ्यायचं ठरलं साधं 100 रुपये रोगर, तर त्याच्यात त्याला जीएसटी मध्ये त्याला चोरवाट करताच येत नाही अजिबात. म्हणजे तर फक्त शेतकरीच नागावला जातो, असा विषय. उमेदवारी नाव काय शिवसेना शिंदे गटाकडून लोखंडे साहेब आहे आणि शिवसेना ठाकरे गटाकडून वाकचौरे साहेब आहे. वाकचौरे साहेब का? आता सध्या पण खासदार लोखंडे साहेब आहे, त्यांच्या काही कामं वगैरे सांगता येतील का? नाही काम वाकचौरे साहेब का बर? चांगला माणूस. अच्छा, सांगता येईल का काही? आवाज आहे टायमाला जे समोर येईल ते आहे की नाही? अच्छा, पण असं काही असेल ना, कुणाला मतदान करायचं कुणाला नाही? अजिबात नाही, अजिबात नाही. नाही. नाही, सरळ सरळ. अच्छा, हा म्हणजे गेल्यावर जे आठवलं ते मारायचं. बस. तुमचं काय म्हणणं आहे काका? तेच कोणी काय काम केले काय नाही त्याच्याबद्दल काय केले काम बरं का? असं आहे, सर्वसाधारण माणसाकडे लक्ष दिलेलं नाही ना. आज खासदार आहेत ते लोखंडे साहेब, आहे की नाही? मग ज्यावेळेस वेळेला टायमिंग येईल कधी भेटले कधी पुढे नेवाशाच्या खाली पुढे हे आम्हाला माहिती. ते भेटले फक्त नेमकं पोटर लोकांना. लोखंडे साहेब का? हा? त्यांचे काही कामं पण नाही इकडे. अहो कामाला त्यांनी केले असते ना, आम्ही म्हणत नाही कामाबद्दल, पण असे ते वैयक्तिक असे काही भेटलेत का? तर माझं म्हणण्यापेक्षा परिसर आणि तालुक्यामध्ये भाऊसाहेब वाकचौरे यांचं सगळं लोकांचं असे मनोमनी आहे आणि चर्चा ती जोमनी आहे, जोरात आहे चालू सध्या. तर त्यांनी गावोगाव प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये भेटीगाठी घेतो. नंतर आमच्या इथं हनुमान मंदिरासमोर त्यांनी सभा मंडप वगैरे दिलेला आहे. आणि त्याच्यामुळं लोकांना वाटतं बुवा, दुसरी गोष्ट का बुवा हे महाविकास जी आघाडी आहे, शेतकऱ्याला अपेक्षा आहे बाबा त्यांच्याकडून काहीतरी शेतीच्या बाबतीत उद्या त्या ठिकाणी केंद्रात ते काहीतरी शेतकऱ्याच्या विषयी सहानुभूतीपूर्वक काही निर्णय घेतील. आणि म्हणून अशा दृष्टिकोनातून लोकांना साहजिक वाटतं का बाबा महाविकास आघाडीचा आणि वाकचौरेंनी आपल्या भागातून निवडून द्यावं असं लोकांची आहे व इच्छा. आता सध्या विद्यमान जे खासदार आहे लोखंडे साहेब, त्यांच्याबद्दल काय सांगताल? त्यांचे आहे काम, परंतु एक जनसंपर्क त्यांचा कमी आहे. जनसंपर्क नाही आणि थोडं कामाच्या बाबतीत त्यांची थोडी गती नाही आहे. आता गेले 10 वर्ष त्यांना बी आम्ही तो उमेदवार कोण आहे का हा न पाहता आम्ही त्यांना मतदान केलेलं आहे, बरोबर आहे. परंतु वाकचौरे साहेबांनी इथं आम्हाला सभा मंडप वगैरे दिला, म्हणजे एक काम दिसतं बघ त्यांचं समोर निदर्शनात काम येत आहे. आणि त्याच्यामुळं साहजिक लोकांना वाटतं की वाकचौऱ्यांना यावेळेस निवडून द्यावं. तर येत्या 13 तारखेला आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. प्रामुख्याने 2 उमेदवारांची चर्चा पूर्ण मतदारसंघामध्ये पूर्ण चर्चा चालू आहे. त्याच्यामध्ये शिंदे गटाकडनं लोखंडे साहेब जे विद्यमान खासदार आहेत, 10 वर्ष ज्यांनी खासदारकीची टर्म हे केलेली आहे, सत्तेत राहिलेले आहेत ते आहेत. आणि त्यांच्या सामोरी माजी खासदार वाकचौरे साहेब आहेत, ज्यांनी देखील 5 वर्ष टर्म खासदारकीची काढलेली आहे. तुम्हाला काय वाटतं, जनतेचं कौल कोणाच्या बाजूने जाईल? सध्या मतदारसंघामध्ये परिस्थिती अशी आहे की जे विद्यमान खासदार आहे मागच्या 10 वर्षापासून
निदान आमच्या भागात तरी कुठलंही काम त्यांचं दिसत नाही, जनतेशी संपर्कही त्यांचा दिसत नाही. आता गेल्या 15 दिवसापासून किंवा महिनाभरापासून ते आता मतदारसंघामध्ये दिसायला लागलेले आहेत. आणि तसं दोघांचं कम्पॅरिझन केलं तर भाऊसाहेब वागचौरे यांचं काम चांगलं होतं, पण फक्त पक्षांतरामुळं त्यांना थोडा तो त्यावेळी फटका बसला होता. पण आता सध्याचा कौल बघता जनता ही पूर्णपणे भाऊसाहेब वागचौरेंच्या मागे किंवा त्या बाजूला झुकलेली दिसते, जनमत पूर्ण त्या बाजूला झुकलेलं दिसतं, असं एकंदरीत चित्र आहे. तुम्ही जसं की तुम्ही सरपंच आहात, तुमचं पाचेगाव गावामध्ये खासदार लोखंडे साहेब ज्यावेळेस त्यांच्या 10 वर्षाची सत्तामध्ये असताना तुमच्या पाचेगाव गावामध्ये काही निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे का, किंवा त्यांच्याकडनं काही विकास कामे करण्यात आलेली आहेत का? निधी तर म्हणजे गेल्या 10 वर्षापासून त्यांनी आश्वासनं भरपूर दिली होती, पण एक नव्या पैशाचा निधी मागच्या 10 वर्षात आलेला नाही. निधी तर सोडा, पण जे पीक विम्याचे प्रश्न होते म्हणजे केंद्र शासनाच्या निगडीत जे प्रश्न होते आमचे, त्यामध्ये त्यांनी कधी लक्ष दिलेलं नाही. आणि निधी तर 10 वर्षात 1 पैशाचा आमच्या गावात आलेला नाही. तर तसं ही लढत तशी जी रंगणार आहे, तुम्हाला काय वाटतं जनतेचा कौल कुणाच्या बाजूने झुकेल? वाकचौरेच्या बाजूने झुकेल. बरं, वाकचौरेच असं का? वाकचौरेचं 5 वर्ष काम केलं, नंतर गॅप भेटला. आता या 10 वर्षात लोखंडीने काहीच काम नाही केलं ग्रामीण भागात. नुसतं आश्वासन दिले आणि लोकांना थड लावले, त्यांनी कामाचं काहीच केलेलं नाही. लोकांना 10 वर्ष पाहायला भेटलं नाही, कसं आहे बरं, तुम्ही काय सांगा? कोणाला भेटलं लोकांना पाहायला? मला दाखवा बघतो, सांगा मला लोकांना कोणी पाहिला का. तरी भाऊसाहेब वागचौरे कमी कमी काम केलेत भरपूर. 5 वर्ष काम केलेले मागच्या 5 वर्षात. 10 वर्षात भाऊसाहेब म्हणजे लोकांनी पाहायला कसं या पोरांचा सुद्धा विचार कोणाला पाहायला भेटला कसं. फक्त ते पोरग पाहिलं, त्याला नाही पाहिलं अजून कोणी. ते बी पोरग प्रचाराला म्हणून पाहिलं असं. बरं, मग आता वाकचौरे साहेबांचं तुम्ही म्हणा, वाकचौरे साहेबांनी त्यांच्या टर्म मध्ये काही कामं वगैरे काही केलेली का तुमच्या? त्यांनी कामं केली आहेत ना तुमच्या गावात असं काही आमच्या गावात सभा मंडप पण ते केलं ना. तुम्हाला काय वाटतं, कोण निवडून आलं पाहिजे, कोण खासदार झालं पाहिजे? आता वाकचौरे यायला पाहिजे, बरं, वाकचौरेच असं का? कारण की 10 वर्षापासून लोखंडे कुठं दिसलंच नाही. बरं. कसं आहे तो पाहायला बी नाही. म्हणजे तुम्ही जसं म्हणलं की लोखंडे साहेब दिसले नाही, त्यांनी काही काम, त्यांनी काही विकास कामं वगैरे काही केलेले आहेत का? इथं गावात तर काही दिसत नाही भाऊ, कुठं काही तुमच्या प्रभागात वगैरे काही कुठे काम? कुठंच नाही दिसत. अजून तर काय पाचेगाव मध्ये काय लोखंडे साहेबाचं काम नाही काही. बरं, हे जो सरकार जे काही चालू आहे देशामध्ये, याच्याबद्दल तुम्हाला काही 2 शब्दामध्ये काही सांगू इच्छिता का, जुने जाणकार म्हणून प्रश्न? आता तसं जर पाहिलं तर सगळं शेतकऱ्या दृष्टिकोनातून भाजप नाही व्यवस्थित. बर, म्हणजे काय केलं पाहिजे सरकारने शेतकऱ्याबद्दल? शेतीमालाचं काही धोरणच नाही त्यांचं असं काही. काय केलं पाहिजे मग नेमकं शेतीमालासाठी? शेतीसाठी काही त्याचे भाव बांधून द्यायला पाहिजे. बर, मालाला भाव योग्य बांधून द्यायला. लोखंडे निवडतील. कारण काय की बरं मोदी सरकार, मोदीचं जे काम आहे ते गोरगरिबाकरता, नंतर घरकुल असेल, इतर सगळे काही कामं असतील ते मोदींनी चांगले केले. आणि मोदीच्या कामाचं श्रेय घेऊन लोखंडे आणि हे वागचौरे निवडून येते. लोखंडे का वाकचौरे? नाही, इकडे लोखंडे आहे ना, हा, मग इकडे लोखंडेच सांगतो मी. देखील लोखंडेच बोलतोय, वागचौरेचं नाही, मी लोखंडेच सांगतोय. कारण लोखंडे उभे आहेत. लोखंडांचं काही काम आहे का? ऐकून घ्या, एक मिनिट. खासदार असतात, त्या खासदाराला संपूर्ण तालुके सांभाळावे लागतात. त्यामुळे ते प्रत्येक गावोगावीमध्ये प्रत्येक काही कामं देऊ शकत नाही. आणि हे जे काय आपलं काम द्यायचं असतं ते काम हे आमदारांच्याकडनं केलं जातं. तुम्ही काय म्हणाल दादा? तुम्ही आता बोलताना तुम्ही मध्ये म्हणत होतात काहीतरी, तुम्ही म्हणा. लोखंडेने आमच्याकडे 10 वर्षात काही एकही काम केलेलं नाही इथं. एकही काम झालेलं नाही. शेतकरी विरोधात हे सरकार आहे, त्याच्यामुळे आम्ही भाऊसाहेब वागचौरे. काय केलं पाहिजे शेतकऱ्यासाठी सरकारने? शेतकऱ्यासाठी त्यांनी हमी भाव दिला पाहिजे. आणि जो कांद्याला वगैरे आता जे निर्यात हे केलेलं आहे, आता सध्या निर्यातीचं काय केलं त्यांनी, फक्त भाव केलेला आहे. आता निर्यात ते आता त्यांनी सांगितलं का 99,000 टन का निर्यात करणार, पण त्याचा काही हे नाही. ती जुनी बातमी ती फिरून राहिली ना, निवडणुकीसाठी जुनी बातमी फिरून राहिली. त्याच्यामुळं वाकचौरेच आमच्या गावातून भरपूर चालेल. वाकचौरेकडे
पसंती खासदार भाऊसाहेबजी वाकचौरे साहेबांना आहे. त्याचं कारण असं की 10 वर्षापूर्वी ते खासदार होते. त्यांनी गावोगावी सभा मंडप असेल इतर तरुणांचे बरेचसे काम केले, बरेचसे काम केलेले आणि भाजप सरकारला लोक कटाळलेले. मोदींनीच तर आजच्या दिनाचे फक्त आहे ना नारा केलाय, फक्त बाकी तरुणांना कुठलाही रोजगार उपलब्ध करून दिला नाही. त्याच्यामुळे इथं भाऊसाहेब वाकचौरे मशाल या चिन्हावर निवडून येतील 100%. तुम्ही काय म्हणत होता दादा? नाही ते म्हणजे भाऊसाहेब वाकचौऱ्यांनी 5 वर्षात काहीच काम नाही केलं. आणि लोखंडे साहेब सुद्धा इकडे काय फिरकलेले नाही. पण मोदीच्या नावाखाली लोखंडे साहेब इथून मोठ्या मताधिक्याने निवडून येणार आहे, फक्त मोदीच्या नावाखाली. भाऊसाहेब वाकचौरे, भाऊसाहेब वाकचौरेच का? कारण उद्धव ठाकरे साहेब त्यांनाच मतदान करणार. उद्धव ठाकरे साहेब. बरं, त्यांचं वैयक्तिक काही काम वगैरे भाऊसाहेब वाकचौऱ्यांचं? त्यांनी भरपूर कामं केले, पण त्यांच्या काळात ते कोरोनाच्या काळामध्ये त्यांचे काही कामं होऊ शकले नाही. तुम्ही काय म्हणाल दादा? भाऊसाहेब वाकचौरे भाऊसाहेब वाकचौरेच का? 10 वर्ष यांना दिली सर, त्यांनी काय नाही विकास केला. ते 5 गावात तरी आले का लोखंडे साहेब लोकांनी साहेब 5 गावात आले नाही. नाही आलं. काही विकास कामं वगैरे केले का त्यांनी? विकास कामं कशाचे कामं केले? काहीतरी सत्तेत बदल पाहिजे थोडाफार, नवीन पिढीसाठी काहीतरी बदल पाहिजे तरच विकास होईल. नाही आता सध्याला आहे ना भाऊसाहेब वाकचौरे यांनाच पसंत आहे आमची. हा, कारण की लोखंडे साहेब आमच्याकडे गावात फक्त प्रचाराच्या वेळेसच येऊन गेले, त्याच्यानंतर आमच्या गावात ते फिरकले पण नाही. आणि ते आमच्या गावामध्ये गेल्या 10 वर्षात त्यांचं थोडंही काम नाही. त्याच्यामुळे आम्ही आता यावेळेस भाऊसाहेब वाकचौरे यांनाच निवडून द्या. येत्या 13 तारखेला आपलं शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये खासदारकीचं इलेक्शन होणार. तुम्हाला काय वाटतं कोणाला पसंती देतील? सर्वप्रथम परिवर्तनाच्या लढ्यामध्ये मी ज्या महामानवांनी आपलं प्राणाचं समर्पण केलं त्यांना धन्यवाद देतो. आम्ही फुले, शाहू, कर्वे, आंबेडकर यांच्या विचारांचे लोक आहे आपण, नाही का. आता ही जी निवडणूक आहे ती जनतेने हातात घेतलेली, नाही का. तर गेली 10 वर्ष आम्ही शिवसेनेला मतदान केलं होतं, मी स्वतः वैयक्तिक. आता हे मतदान शिवसेनेलाच मी करणार आहे. आणि भाऊसाहेब वाकचौरे यांनाच आमच्या मतदारसंघात जास्त म्हणजे लोकांची पसंती, आणि मी स्वतः त्यांनाच मतदान करणार आहे. एवढंच माझं मत आहे. जसं की तुम्ही म्हणालात की शिवसेनेला मतदान वगैरे केलं होतं, आता यंदा तशी लढत जशी बघितली तर दोन्ही शिवसेना गटा एकमेकाच्या आमने सामने नक्कीच. तर त्याच्यामध्ये तुम्ही प्रामुख्याने असं एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे यांच्याविषयी काही तुमचं नाराजगी आहे का असं बोलायचं? आता माझी वैयक्तिक त्यांच्याविषयी, त्यांच्या गटाविषयी नाराजगी म्हणजे आमच्याकडे जे खासदार आम्ही त्यांना निवडून दिले त्यांची नामे कधी ते आमच्या गावात आली म्हणजे सदाशिव लोखंडे साहेब कधी आमच्या गावात आले नाही. त्याच्यामुळे आम्हाला कसं वाकचौरे साहेबांनी त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी पण खासदारकी म्हणजे नाही का घेतलेलं आहे, नाही का. त्यांनी त्यावेळेस गावाला भेटी दिली, अनेक कार्य त्यांनी केलं. तसं यांचं आम्हाला काय असं वेगळं दिसत नाही. तर आम्ही वाकचौरे साहेबांनाच पसंती देणार आहे म्हणजे. आणि त्यांचं सुंदर असं काम आम्हाला बघायला पण भेटल. आणि हा परिवर्तनाचा लढा आहे 100% त्याच्यात काहीतरी बदल होण्याची शक्यता मला तरी वाटते लोकांकडे बघून. असं एकदम खात्री आहे तुम्हाला वाकचौरे साहेब? यस, आम्हाला 100% खात्री का वाकचौरे साहेब निवडून येतील म्हणून. किती मताधिक्याने निवडून ते सांगता नाही येणार, कारण चिन्ह बदलल्यामुळं थोडाफार जनतेला, कारण शिवसेनेचं चिन्ह पहिलं धनुष्यबाण होतं ना, त्याच्यामुळे लोकांना थोडस तिथं जरा प्रॉब्लेम वाटतो. कारण लोकांना ते आता त्यांचं मशाल चिन्ह आहे असं मला वाटतं. मला एवढं माहित नाही तुतारी आणि मशाले, आता मशाले नाही का. तर मशाल निवडायला लोकांना थोडं लोकांपर्यंत ते पोहोचलं पाहिजे व्हिडिओ का मशाल. मी स्वतः सगळ्या मतदार बंधू वगैरे सांगतो की मशाल हे चिन्ह आहे, नाही का. ते तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून ते प्रत्येक सामान्य मतदार पर्यंत ते गेलं पाहिजे, ज्याच्यातून लोकांना कळन का वाकचौरे साहेबांचं चिन्ह मशाल आहे. आणि 100% खात्री आहे काही व्हायना मताने वाकचौरे साहेब 100% निवडून येणार आहे असा. आणि हा जनतेने निवडणूक हातात घेतली त्याच्यामुळे आणखीनच परिणाम चांगला दिसेल आपल्याला. वाकचौरे येतील. बरं, अशी का बरं शाश्वती वाटतं तुम्हाला वाकचौरे? 10 वर्षात आमच्याकडे लोखंडे आले नाही, इथं बघितले नाही. आमच्या 90% गावाने बघितला ना तो माणूस कसा आहे, कामही काही केले नाही. साहेबांविषयी काय? वाकचौरे तो क्वालिफाईड तरी टॅलेंट नाही तो, किमान तो शिक्षित तरी आहे ना, काम केलेलं आहे त्यानं, प्रशासकीय मध्ये काम केलेलं आहे त्यानं, त्याच्यामुळे तो चांगलाच आहे. काही झालं शेतकरी विषयी तुम्हाला काय वाटतं? धोरण काय असेल? शेतकऱ्याचे काय भाव आहे? शेतकऱ्याच्या कांद्याला भाव आहे का? नाही. निर्यात बंद चालू, दोन्ही चालू आहे.
कपाशीला भाव आहे का? नाही. सोयाबीन 42 विकती चालू वर्षी. तर मी सांगतो सोयाबीन होणार सुद्धा नाही. या गावामध्ये 10 ते 20% सोयाबीन होईल. आज 4300 5256 भाव होता. तो भाव किती आला होता? 4200 4300 भाव आला. कांद्याला काय भाव आहे? कांद्याला साधारणतः एकरी खर्च येतो 60-70 हजार रुपये. कांद्याला आज भाव आहे 9-10 11 रुपये जागेवर. काय परवडतं शेतकऱ्याला? शेतकऱ्याला प्रत्येक मालाला भाव, कोणत्या मालाला भाव आहे तुम्ही सांगा काय केलं शेतकऱ्याच्या? पाहिजे सरकारने शेतकऱ्यांचं धोरण? शेतकऱ्याला जास्तीत जास्त भाव दिला पाहिजे, बाकी काय नाही केलं पाहिजे. कांद्याला जवळजवळ 15-20 रुपयाच्या पुढेच भाव दिला पाहिजे, तेव्हा ते कांदे परवडतात. सोयाबीनला 7,000च्या पुढं आणि साधारणतः 9,000 कपाशी भाव दिला तर मग ते सरासरी निघते शेतकऱ्यांची. आमची पसंती शक्यतो आता यावेळेस वागचौरे साहेबांना देऊ, कारण लोखंडेचं सध्याला हे खोके सरकार चालू झालेलं आहे. त्याच्यामुळे राजकारणाचा बराचसा सर्वसामान्यांचा इंटरेस्ट कमी झालाय. पण भाऊसाहेब वागचौरे त्या मानानं थोडे लोखंडेपेक्षा काम सरस करतील असं वाटतंय त्यांना, कारण प्रशासकीय अनुभव आहे आणि ते निवडून यावं अशी अपेक्षा आहे. तुम्हाला काय वाटतं किती मताधिक्याने निवडून आले पाहिजे साहेब वगैरे असं काही? आता तसं डायरेक्ट एवढं सांगता नाहीचं, पण तरी लाखभराच्या आसपास यायला पाहिजे, कारण सध्या लोखंडेकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा पूर्णपणे बदललेला आहे. गेल्या 10 वर्षात लोखंडेने आम्हाला काय याचं दर्शन तरी दिलं नाही गावाला तरी. त्याच्यामुळे लोखंडेच्या ऐवजी भाऊसाहेब वागचौरे श्रेयस राहील असं वाटतं. पसंती द्याल तुम्ही? आम्ही भाऊसाहेब वागचौरे. भाऊसाहेब वागचौरेच का? चांगलं काम आहे त्यांचं. म्हणजे जे 15 वर्षापूर्वी ते खासदार झाले होते त्यावेळेस त्यांनी चांगले कामं केलेले. आणि सदाशिव लोखंडे आमच्या मतदारसंघात 10 वर्ष त्यांना खासदारकी देऊन सुद्धा ते आमच्या मतदारसंघात कधी झाले नाही. आणि भाजपचं कसं आहे माहिती आहे का? भाजपला मतदान न करण्याचं एक कारण का शेतकऱ्याविषयी त्यांचं बोगस धोरण आहे. म्हणजे शेतीच्या मालाला भाव नाही, शेतीबद्दलचे जे खतं आहे त्याचे भाव वाढलेले. ह्या अशा याच्यामुळे असं वाटतं आम्हाला काय केलं पाहिजे सरकारने शेतकऱ्यांसाठी? तुम्हाला काय वाटतं? शेतकऱ्यांसाठी आपल्या खताच्या किमती कमी केल्या पाहिजे, परत हमी भाव दिला पाहिजे आपल्या शेतीच्या याच्यासाठी असं वाटतं. तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल? वागचौरे. वागचौरेच असं का? शंकरराव पॅटर्न. आम्ही शंकररावचे कार्यकर्ते, त्यामुळे शंकरराव म्हणल्यावर आम्ही कार्यकर्ते ना. मग आमचा माणूस म्हणजे भाऊसाहेब वागचौरे. म्हणजे तालुक्यात आपल्या आमदार शंकरराव गडाकच एक्स फॅक्टर. हा. तुम्हाला काय वाटतं दादा? काल नवीन खासदार म्हणून पसंती मिळाली. भाऊसाहेब वागचौरे. भाऊसाहेब वागचौरेच का? त्यांनी कामं केले पाठीमागं. लोखंडे लोखंडे साहेबांची कामं काही म्हणजे माहित नाही, दिसतच नाही ते आम्ही अजून पाहिलेच नाही प्रत्यक्ष. भाऊसाहेब वागचौरेची कामं पाहिली आणि त्यांनी भेटतात पण ते मतदारांना पाठीमागे जेव्हा खासदार होता. तुला काय वाटतं दादा, एक युवा उद्योजक म्हणून तुला काय वाटतं? तुझी भावना काय? कोण खासदार झालं पाहिजे? भाऊसाहेब वागचौरे साहेब. भाऊसाहेब वागचौरेच असं का? म्हणजे आता मला ते एवढं माहित नाही, हे सांगता येत त्याच्यावरून, कारण हे सांग खोटं दुसरं वेगळं तर नाही बोलणार. भाऊसाहेब वागचौरे. भाऊसाहेब वागचौरेच का? भाऊसाहेब वागचौरेचं काम चांगलं आहे आणि लोखंडे साहेब 10 वर्षापासून आपण त्यांना मतदान केलेलं आहे, पण 10 वर्षापासून ते पाचीकोत आलेले नाही आणि त्यांचं काही कामं पण नाही विकासाचं. एक मतदार म्हणून तुम्ही काय सांगाल? म्हणजे काय केलं पाहिजे? लोखंडे साहेबांनी काय केलं पाहिजे? म्हणजे ते असं तुम्ही जे म्हणला की 10 वर्ष तुम्ही त्यांना मतदान केलं सलग 2 वेळा, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? खासदारनी यायला पाहिजे ना गावामध्ये, गावाच्या विकासासाठी त्यांनी काही निधी वगैरे उपलब्ध केला पाहिजे. आणि भाऊसाहेब वागचौरे कसे समजा त्यांनी काम करू शकतात असं अपेक्षा त्यांची. काय वाटतं कोणाकडे पसंती जाईल लोकांची? वागचौरे. वागचौरेच असं का? म्हणजे आता सर्वसाधारण बरं आहे, सर्वसामान्य माणसांग बोलणं, काही काम हातोटी अमकं तमकं असं बरं आहे. आणि लोखंडे ज्यांनी 10 वर्ष खासदारकीची सत्ता ते केली पण त्यांच्याबद्दल लोखंडेचं असं झालं का काही गाव माहीतच नाही लोखंड्याला. आमचंच गाव माहित नाही लोखंड्याला, आमच्याच गावात लोखंडे आलेलं नाही. मग त्याच्यामुळे मग लोखंडेचं काय आहे? असे किती का गाव असते ना, म्हणजे कबाचे गावच खासदारला माहित नाही असे किती का बी गाव असतील. आमचंच आहेच समजा, पण अजूनही असतील ना.
खासदार झाल्यावर उमेदवारांनी काय करायला पाहिजे गावाच्या प्रगतीसाठी? गावाचे पण काय नाही, रस्ते पाणी आमकं तमकं हे काय सार्वजनिक बाबी अशा करायला पाहिजे. दुसरं काय बघायला करायला पाहिजे. दुसरं काय अपेक्षा थोडीच राहते काय. मस्त सार्वजनिक काम, पाणी प्रश्न, रस्त्याचा प्रश्न, असं काही मंदिराचा एखादा प्रश्न. जनता मला वाटतं वाकचावऱ्याला देईल. वाकचौरेच असं का बरं? का बरं, थोडं दलबदलू वगैरे नाही, काय नाही, आणि लोखंडेने काय फार काम नाही केलेलं. म्हणजे कार्यक्षेत्रात अजिबात बिलकुल काही काम नाही. किरकोळ कारकोळ सोडलं तर बाकी काही नाही. आमच्या गावात तर बिलकुल नाही, 1 रुपयाचं काम नाही लोखंडेचं. आता तुम्ही जुने जाणकार आहात, तुम्हाला काय वाटतं काय केलं पाहिजे खासदार झाल्यानंतर उमेदवारांनी? खासदार झाल्यानंतर विधायक काम, रोडचं, खासदाराकडून दुसरी काय अपेक्षा, वैयक्तिक थोडीच अपेक्षा आहे. मग रोडचं काम, पाणी प्रश्न, शेततळे किंवा तुमचं मंदिराची कामं हे केली पाहिजे. लाईटची समस्या, शेतकऱ्याची समस्या मांडली पाहिजे. शेतकऱ्याची समस्याच मांडत नाही कोण. काय केलं पाहिजे शासनाने शेतकऱ्यांच्यासाठी? शेतकऱ्यासाठी आयात निर्यात धोरण क्लिअर पाहिजे. बाकी दुसरं काही नको, मदत नको, काय नको, काय नको, काहीच नाही. शेतकऱ्याची एवढी हाली का 4 दिवस झाली मोठी चालू, 4 दिवस झाली. मी रात्री 1:30 जाऊन परत आलो, परवा बी जाऊन परत आलो रात्री. आणि शिवाय मला शुक्रवारी असा 20 फुटावर बिबट्या होता माझे. 20 फुटावर होता बिबट्या. शेतकऱ्याची किती हाली, काही त्याच्या कष्टाला हेच नाही ना, फळ नाही मिळत ना. शेतकऱ्याचे प्रश्नच कोणी मांडत नाही. इकडं फक्त वा वा करतात, आपला लालू करतात, निघून जातात. तसं तर लोखंडे साहेब आमच्याकडे फक्त मागच्या वेळेस मतदानाला आले ना, आता मध्ये कधीतरी 1 दिवस आले होते, त्याच्यावर अजून आले पण नाही. तुम्ही काय म्हणाल दादा? तुम्ही काय प्रतिक्रिया द्याल? कोणाला पसंती राहील लोकांची? कोणाकडे कौल राहील जनतेचा? मला तर वाटतं वाकचौरे पाटील येतील असं. का बरं वाकचौरे साहेब असं? का म्हणून तर आता कसं आहे, मुळे सदाशिव पाटील लोखंडे सेनेतून बाहेर पडले, बरोबर आहे. उद्धव साहेबांनी त्यांना मला वाटतं मिनिस्टर पद दिलं होतं का? नाही ना, नाही का? तर मग एक रोष पक्ष सोडून बाहेर गेले, एकनाथ शिंदे बरोबर गेले असं. पण ते तर म्हणतात की आम्ही पक्षातच आहोत, खरी सेना आमचीच आहे. असं कसं म्हणता येईल? असं नाही म्हणता येईल. आता कोर्ट कचऱ्या वगैरे काय असेल ते ठीक आहे, पण हे नाही मान्य होणार. सर्वसामान्य लोकांना तर धनुष्यबाण पाहिलं बाळासाहेब ठाकरेच आठवतात, बरोबर आहे की नाही? तुम्हाला काय वाटतं धनुष्यबाण कोणाचं? धनुष्यबाण उद्धव साहेबांचं. ते आता हे जे काही खिचडी सध्याला जे नाही, महाराष्ट्राचं राजकारण मी होतो, देशात सगळ्यात गद्दार राजकारण महाराष्ट्रात झालंय. मान्य करेल का जनता? का अजिबात नाही मान्य करणार. त्याला कळलं आता 13 तारखेला. तुम्हाला काय वाटतं जनता कोणीकडे कौल देईल? वाकचौरे साहेबच का? कारण लोखंडे साहेब आमच्या इकडे 10 वर्ष झाली, त्यांनी आले नाही, गेले नाही, इकडे मतदारसंघात फिरलेच नाही. आता एवढ्या 8-4 दिवसात, 15 दिवसात, महिन्यापासून फिरू राहिले, ते इकडे फिरलेच नाही. तसं आमचं मतदान बीजेपीलाच म्हणजे पडायला पाहिजे, कारण बीजेपीनं भरपूर दिला आम्हाला, शेतकऱ्यांना बी कांद्याचं अनुदान आलं, पुन्हा सोलर आली, बऱ्याचशा वस्तू आल्या आम्हाला. असं काही शेतकऱ्यांशी चर्चा करताना त्यांनी काही गोष्टी सांगितल्या की त्यांना असं वाटतं की बीजेपी सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. पण मग तुम्ही आता म्हणताय की शेतकऱ्यांना बीजेपीने भरपूर दिलं. नाही म्हणजे तसं त्यांच्या आयात निर्यात धोरण चुकीचे, बाकी व्यवस्थित काय वाटतं कोण निवडून यायला पाहिजे? वाकचौरेच असं का? लोखंडे निवडणूक झाल्यापासून, निवडून आल्यापासून मतदारसंघात आलेलेच नाही, फक्त एकदा आले. आणि वाकचौरे हा प्रशासकीय माणूस आहे, त्याला बरीच माहिती. अजून काही तुम्हाला वाटतं का लोखंडे साहेबांनी काही करायला पाहिजे जेणेकरून तुमचं मतदान त्यांना पडलं असतं? त्याने मतदारसंघात आलेच नाही, ते परत माणसं संपर्क नाही, काही नाही. त्याच्या वगैरे निधी वगैरे त्यांनी आमच्या गावात तर काही नाही, पुणे गावामध्ये काहीच नाही, फक्त देतो म्हणले, परत विशेष नाही काही. आम्हाला वाटतं जनतेने वाकचौरे साहेबाला कौल दिला पाहिजे. वाकचौरेच असं का? काय की तिने मागच्या वेळेस 5 वर्ष खासदार होती, त्यांनी बरेचसे कामं केलेली आहेत. त्याच्यामुळे आम्हाला आता 10 वर्षात काही म्हणजे हे लोखंडे इथं आले सुद्धा नाही पाचेगावमध्ये, आम्हाला अजून दिसलेच नाही पाचेगावमध्ये कधी आले का काय, असं काहीच नाही, संपर्कच सुद्धा नाही पाचेगावमध्ये त्यांचा.
त्याच्यामुळं आम्हाला वाकचौरी मतदान करणार आहे. जसं की तुम्ही दूध उत्पादक शेतकरी आहात, हा, त्या अनुषंगाने तुम्हाला काय वाटतं या सरकारचं धोरण कसं आहे शेतकऱ्याच्या विषयी? नाही दूध पण भावच नाही दुधाला, ताळमेळच जमत नाही ना. खाद्य किती महाग आहे, कुठली आज 4-4.5 रुपये टन आहे घ्यायला. मग ते हेच होत नाही ना, पण आता करावं लागत आहे, त्याला विलाज नाही, पर्याय नाही. त्याच्यामुळे काही परवडू करावंच लागत. तुम्हाला काय वाटतं सरकारने काय धोरण राबवलं पाहिजे? शेतकऱ्याला भाव दिला पाहिजे, दुसरं काय शेतकऱ्याला दुसरं काय लागत. शेतीमध्ये जर गेलं तर 60 रुपये लिटर आहे, आणि इथं 26 आणि 27 रुपये लिटर भेटतो, भाव भेटतो आम्हाला फक्त. कुठं 60-70? सिटीमध्ये हे पिशी मध्ये गेलं की याच 60 रुपये लिटर भाव आहे ना, 30 रुपयाचा 8 लिटर घ्यावं लागतं. शहर मध्ये आपलं दूध आपल्याला घ्यावं लागतं, आणि हिच आपलं दूध आपल्याला काढून 27-26 रुपये विकावं लागतं. म्हणजे डबल आहे ना, तफावत आहे ना. तर कुणाला कौल दे जनता? वाकचौऱ्यांना. वाकचौरेच असं का? भाजपने 5 वर्ष शेतकऱ्यांचे खूप हाल केलेले आहे. पहिला मुद्दा, कांद्याचे भाव स्थिर ठेवले नाही, निर्यात स्थिर ठेवले नाही. दुसरा मुद्दा, ऊसाचे 2-2 महिने झाले पेमेंट अजून लोकांना नाहीये, शेतकरी हैराण झालेला आहे. त्याच्यानंतर दुधाचे बाजार आज रोजी 25 रुपये 23 रुपये, त्याचं अनुदान कबूल केलं, ते अनुदान अजून दिलेलं नाही भाजपने. म्हणजे शेतकऱ्यांची चौकून पिळवणूक चालू आहे भाजपच्या काळात 5 वर्षापासून जवळजवळ. विम्याचा प्रश्न आहे, विम्याचा कोणाला भेटायला तयार नाही आहे. विम्यानं लोक पार म्हणजे सरकार आज देत आहे, उद्या येत आहे. इथं आमच्याकडे आता एक विम्याचा आम्ही पाठपुरावा केला बराचसा नेवाशाला. तर पाठपुरावा केल्यानंतर तिथं आम्ही जे शेतकरी अधिकाऱ्यांना करायला पाहिजे ते कामं, किंवा जिल्हा अधिकाऱ्यांनी कामं करायला पाहिजे, त्या आम्ही कामं करतो तरी ते विमा मंजूर देत नाहीत, त्याचा पाठपुरावा ते करीत नाही. ते आपलं काय राहिलेलं त्यांच्याकडं विम्याचं, हा आमचं नेवासा बुजुर्ग सर्कलच कॅन्सल, 4 सर्कल नेवासा तालुक्यात कमी केले ना. आम्हाला ऑलरेडी पाऊस 18-21 दिवस पडलेलाच नाहीये, तरी पण त्यांनी विमा नामंजूर केला आमचा. असे अनेक कारण आहेत. हे शासन दक्ष नाहीये, आणि खासदार तर पाहिलाच नाही आम्ही अजून, त्यांचं कुठलं काम बी नाहीये. त्याच्यामुळे काही मतदान द्यायचं काही कामच नाही. आम्ही मुळात ठरवून टाकलेलं आहे सगळ्याच शेतकऱ्यांनी का भाजपला मत द्यायचंच नाही. बर, तुम्हाला काय वाटतं शेतकऱ्यांसाठी काय धोरण राबवलं गेलं पाहिजे? शेतकऱ्याचं स्थिर धोरण पाहिजे. सरकारचं कुठलंच धोरण नाहीये, स्थिर नाही. जे आज चालू केले निर्यात का उद्या बंद आहे, आज भाव जास्त झाले का कमी आहे, साखरेचे रेट कारखान्याचे स्थिर नाहीयेत. आता मागील 15 वर्षापासून कुठल्याच प्रकारे खासदार लोखंडे साहेबांनी किंवा वाकचौरे साहेबांनी कुठल्या प्रकारे काम या ठिकाणी केलेलं नाही आहे, म्हणून त्यांच्यावरती जनतेची नाराजी आहे थोडक्यात. परंतु आता नवीन उत्कर्षताई ह्या ज्या वंचित आघाडीच्या उमेदवार आहेत, ह्या 100% ते येऊ शकतात, कारण एज्युकेटेड आहेत आणि शिक्षणाचा प्रभाव आणि राजकीय वारसा त्यांच्या घराण्याचा आहे. त्यांचे आजोबा मंत्री होते, वडील आमदार होते, आणि वारसा असल्यामुळे ते यावेळेस वंचित बहुजन आघाडीने त्यांना तिकीट दिल्यामुळं, आणि त्यांच्या मागे आम जनता आहे अरे त्याच्यामुळे पाचेगावमध्ये देखील 50% तरी मतदान त्यांच्या बाजूने होऊ शकतं. आणि शिर्डी मतदारसंघामध्ये चौकून त्यांना चांगला स्कोप आहे, आणि की त्यांची दाट शक्यता आहे की या दोघांमध्ये ना आजी ना माझी आता उत्कर्षताईच मारतील बाजी, अशी परिस्थिती दिसत आहे. कितीच्या मताधिक्याने निवडून येतील असं वाटतं? तरी 1,20,000 मतदानाने ते निवडून येतील, एवढ्या लीडनं ते निवडून येतील हा अंदाज आहे. तुम्ही काय सांगाल दादा? सांग ना भाऊसाहेब वाकचौरे. भाऊसाहेब वाकचौरेच का ते नाही, याच्या मागच्या 5 वर्षाला तेच होते आमच्या इकडे. आणि म्हणजे 10 वर्षापूर्वी आता तसे लोखंडे पाटील आमच्या तसे निवडणूक झाली तसे आमच्या गावात बी आलेच नाही, आज पोतर बी नाही आले, आता बी येते नाही मतदानाला, हे काय माहित नाही. हा, म्हणून भाऊसाहेब वाकचौरेच फिक्स. फिक्स भाऊसाहेब वाकचौरेच. हा भाऊसाहेब वाकचौरे. कुठं गावात विचारा, भाऊसाहेब वाकचौरेच बोला. लोखंडे विषयी काही तुमची नाराजगी असेल? आम्ही त्यांना आम्ही जाऊ मतदान केलं त्याच्यानंतर पाहिलंच नाही त्यांना. काय मला येते बघ, त्याच्या व्यतिरिक्त नाही. काही काम वगैरे नाही केले का? नाही काहीच नाही. गावात काही झालं म्हणून. पण आता बोलतानाच इथे काही लोकांनी सांगितलं की त्यांनी आमच्या गावात वगैरे काही विकास कामं वगैरे केलेली आहेत. काहीच नाही केलं, काहीच नाही. मी आज गावात आम्ही इथंच आहे, आम्ही कुठं बाहेरचे थोडी.
हा. काय वाटतं तुम्हाला कोण निवडून यायला पाहिजे? आमच्याकडे निवडून यायला पाहिजे भाऊसाहेब वागचौरे. आणि भाऊसाहेब वागचौरे निवडून यावे आमच्याकडे. कारण कांद्याला बाजार नाही, सोयाबीनला बाजार नाही, ऊसाचे पेमेंट अजून नाही. बीजेपीच्या सरकारमध्ये काहीच होऊ शकत नाही. आमचे 2 वर्षापासून आम्ही विमा भरतो, विम्याचा 1 रुपया नाही आम्हाला. आम्ही तक्रारी केल्या, सगळं केलं, कुठलाही 1 रुपया सुद्धा आम्हाला बीजेपीचा मिळाला नाही आम्हाला विम्याचा सुद्धा. पण यंदा बीजेपी सरकारने नारा दिलाय आपकी बार 400 पार, त्याच्यावर काय म्हणा? हे 400 पार होऊ शकत नाही ते. तुम्ही 200 पुढे जाऊ दे, 200 पुढे जाऊ शकत नाही ते. हा, कारण दक्षिणेतले राज्य एकही मत त्यांना एकही खासदार त्यांना निवडून येत नाही. महाराष्ट्रात 48 पैकी त्यांचे 6 आणि 7 खासदार निवडून येणार आहे फक्त महाराष्ट्रात बी 48 पैकी. बिहार मध्ये तेच होणार, बिहार मध्ये बी तेजस्वीच येणार आहे सगळे जवळजवळ. त्यांचे 5 नाही 7. पश्चिम बंगाल मध्ये मागच्या वेळेस 18 आले होते, यावेळी त्यांचे 6 आणि 7 खासदार निवडून येणार आहे पश्चिम बंगाल मध्ये बी. शेतकऱ्यासाठी काय धोरण राबवलं पाहिजे सरकारने? शेतकऱ्यासाठी आम्हाला त्यांनी विमा दिला पाहिजे. 2 वर्षापर्यंत आम्ही विमा भरतो 1 रुपयावर. आम्ही ज्यावेळेस ज्यादा पैसे भरतो त्यावेळेस आम्हाला पैसे मिळत होते. ह्या 1 रुपया भरल्यामुळे आम्हाला 1 रुपया सुद्धा मिळाला नाही बीजेपीच्या काळात सरकारतर्फे. आणि कांद्याला आयात नाही अजिबात. निर्यातीचं धोरण करते आमच्याकडे. आम्ही कांद्याचं आगार आहे आमचं गाव म्हणजे जवळजवळ एका एकर जवळ 10-10, 15-15 एकर कांदे राहते आमच्याकडे. त्यामुळे कांद्याला बाजार नाही अजिबात, सोयाबीनला बाजार नाही, कपाशीला बाजार नाही. हे दुसरं काय सांगायचं तरी आता.